नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघत आहोत इयत्ता 10वी, विषय घेत आहे मराठी, कुमार भारती आणि यातील 7वा पाठ आहे। ही एक रूपक कथा आहे ज्याचं नाव आहे गवताचे पाते। विद्यार्थ्यांनो, या पाठाचा आपण संपूर्ण स्वाध्याय आज बघणार आहोत। या आधीचे सुद्धा जे पाठ आहे, जे कविता आहेत, याचे स्वाध्याय हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही या आधीचे स्वाध्याय बघू शकता। तर चला आपण या स्वाध्यायाला सुरुवात करूयात आणि त्यामधील प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा। यातील पहिलं, रूपक कथेची वैशिष्ट्ये आणि याचं उत्तर। रूपक कथेची वैशिष्ट्ये: एक, रूपक कथा आकाराने लहान, अर्थ घनत्व, तिसरा आहे आशय समृद्धी, चौथा आहे सूचकता, पाचवं वैशिष्ट्य आहे नाट्यमकता, अलंकारिकता आणि संदेशपरता, सहावं लक्षण दिलं आहे वाचार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो। तर ही आहेत रूपक कथेची वैशिष्ट्ये। पुढे आहे दुसरा, गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये। तर गवताचे पाते ही एक रूपक कथा आपल्याला दिलेली आहे आणि यामध्ये या गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये विचारली आहेत। पहिला, स्वप्नाळू, दुसरा किरकिरा, तिसरा अरसिक आणि चौथा आहे चिडखोर। तिसरा, पानाची स्वभाव वैशिष्ट्ये। यामध्ये पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते आणि गवत पात्याला क्षुद्र मानते। त्यानंतर चौथा, गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्द समूह। याच्यामध्ये पहिला, चिमणे, चिडकोर, बिब्बा, क्षुद्र, अरसिक आणि चिमुकले। तर हे शब्द या पाठामध्ये गवताच्या पात्यासाठी आलेले आहेत। विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या। प्रश्न दुसरा, कारणे लिहा। अ, झोपी गेलेला चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानांकडे तक्रार केली, कारण। आणि उत्तर आहे, झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्याने गळून पडणाऱ्या पानांकडे तक्रार केली कारण त्याची झोपमोड होऊन त्याचा गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता। तर इथे बघा विद्यार्थ्यांनो, उत्तर हे मी पूर्ण वाक्यात दिलेलं आहे। तुम्ही सुद्धा लिहून घेताना, इव्हन परीक्षेमध्ये सुद्धा उत्तर लिहित असताना पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे। अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण। तर याचं उत्तर बघा, अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी आ सुद्धा केला नव्हता। पुढील प्रश्न ई, वसंताच्या सजीव स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले, कारण।
उत्तर वसंताच्या सजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात, इथे पात्यात आहे, झाले कारण त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती. विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न बघत आहोत तिसरा. खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. चला, यातील अ मोठा शब्द दिला आहे बेजबाबदारपणा. तर यामध्ये जी अक्षर आलेली आहेत या अक्षरांचा वापर करून आपल्याला दुसरा शब्द अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. तर उत्तर बघा. जर, जप, दाब, दार, दाना, बाब, बाप, बाना, बेजबाब, जबाब आणि बेजबाबदार. तर बघा, असे आपण यातले वेगवेगळी अक्षर घेऊन छोटे छोटे शब्द बनवले आहेत. यातीलच दुसरा आ, धरणी माता. शब्द बघा काय बनवले आहेत आपण. धरणी माता मध्ये धर, धरणी, रणी, तार, हे बघा हा ता आणि हा र, तार. त्यानंतर रमा, त्यानंतर मार आणि माता. पुढे ई, बालपण. यामध्ये बघा बाल, त्यानंतर बाप, त्यानंतर बाण, त्यानंतर बघा ल, लप आणि प न, लप आणि पण. ठीक आहे. तर असे या मोठे जे शब्द दिले होते यातून छोटे छोटे आपण अक्षर घेऊन छोटे छोटे शब्द बनवले आहेत. पुढील प्रश्न बघत आहोत आपण चौथा. या आधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खालील परिच्छेद वाचा, विराम चिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा. तर तुमच्या पुस्तकामध्ये जो स्वाध्याय दिला आहे या स्वाध्यायामध्ये हा परिच्छेद दिला आहे, त्याचा मी जसाच्या जशा फोटो काढून इथं तुम्हाला देत आहे. तर हा परिच्छेद तुम्ही एकदा व्हिडिओ इथे पॉज करून वाचून घ्यायचा आहे, कारण हा तुम्हाला वाचून दाखवण्यात मी काहीच अर्थ नाही. तर जसा आहे तसा तो वाचून घ्या. याच्यामध्ये जी वेगवेगळी विरामचिन्ह आपल्याला बघायची आहेत ती उत्तरामध्ये आपण बघूयात. ठीक आहे. तर तुम्ही इथे हा परिच्छेद वाचून घेतला असेल. आपण याचं उत्तर बघूया. कुंभकोणम येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते. तर इथं आपण पूर्णविराम दिला. एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी 1 येतो. पुन्हा पूर्णविराम. तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला, इथे बघा आपण स्वल्पविराम वापरला आहे, गुरुजी तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे. ते म्हणाले, तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू. इथे आपण उद्गारवाचक चिन्ह वापरला आहे. यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला, सर, शून्याला शून्याने भागले तर. प्रश्न विचारला त्याने, म्हणून आपण इथं प्रश्नार्थक चिन्ह घेतलं आहे. त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले. हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुज होय. तर यासाठी बघा इथे श्रीनिवास रामानुजन यासाठी आपण इथं सिंगल कोटेशन वापरलं आहे आणि होयच्या नंतर पूर्णविराम. ठीक आहे. तर पुढील प्रश्न 5वा. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? ठीक आहे. प्रश्न विचारला आहे कोणती जोडी विरुद्धार्थी नाहीये, म्हणजे त्यांनी जे जोड्या दिल्या आहेत त्या विरुद्धार्थी असणार आहेत. तर त्यातली आपल्याला विरुद्धार्थी नसलेली जोडी शोधायची. अज्ञानी सुज्ञ, निरर्थक अर्थपूर्ण, ऐच्छिक अनिवार्य, दुर्बोध आणि सुबोध. तर ठीक आहे. त्याचं उत्तर तुम्हाला समजलंच असेल.
ज्ञानी आणि सुज्ञ हे विरुद्धार्थी शब्द नाही, तर हे आहेत समानार्थी शब्द. पुढील प्रश्न 6वा स्वमत. यातील माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर आहे माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा, त्याने चांगल्या मुलांची संगत धरावी, परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावीत, वगैरे वगैरे असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असते आग्रह यांनी उधळून लावलेले होते. मात्र हे आजच आधुनिक काळातच घडते असे नाही. जगभर सर्व मानवी समाजात हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येक जण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते तसे आणि तेवढेच खरे आहे असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते. प्रश्न पुढचा. गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते? तर याचं उत्तर बघा. मी गवत पाते असतो तर गळून पडणाऱ्या पानाला पुढील प्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते. आता बघा हा कसं. आजोबा, आपण दोघेही अकारण भांडत आहोत. काय झाले ते पहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात, त्यावेळी खूप आवाज झाला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि मी रागाने लागेल असं काहीतरी बोललो. असं गवताचं पात तो पानाला म्हणत आहे. तुम्ही सुद्धा मला चिडकोर बिब्बा म्हणालात, मला अरसिक म्हणालात, पण मी थोडा अंतर्मुख झालो. विचार केला. माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या कारणाने भांडत आहोत. आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत, त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत. आपणा प्रत्येकाला स्वतःचेच बरोबर आहे असे वाटते, समोरचा चुकीचा आहे असे वाटते. आता हेच पहा ना. तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता, तुम्हाला दूरवरचा परिसर उंचावरून दिसतो. भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो. यामुळे तुम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहात असं वाटते. आम्ही मातीत लोळत राहतो म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत असे तुम्हाला वाटते. पण आजोबा, आम्ही आता या क्षणी मनसोक्त जगतो. तुम्ही उद्याचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता. आपण दोघेही जण आपल्या जागी बरोबर आहोत. आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही. आता हे सगळे राहू द्या. तुम्ही सांभाळून चाला. स्वतःच्या प्रकृतीला जपा. असं गवताचे पाते हे त्या पानाला म्हणत आहेत. तिथे आपला प्रश्न विचारला होता. त्या जर गवताच्या पात्याच्या ठिकाणी आपण असू तर आपण त्या पानाला काय उत्तर दिले असते? तर आपण अशा छान शब्दामध्ये त्याला उत्तर दिलं आहे. पुढील प्रश्न ई. गवताचे पाते व पान यांच्या स्वभाव वैशिष्ट्यात बदल झाला आहे अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा. तर त्यांचा जो स्वभाव आहे, गवताचं पात आणि पान यांच्या स्वभावात बदल झालाय असंच आपल्याला कन्सिडर करायचं आणि ती कथा पुन्हा लिहायची आहे. तर हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावर एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट.
त्यांचा तो पटपटपट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, अहो आजोबा आजोबा, केवढ्याने पडलात, लागले बिगलं नाही तर नाही ना? पानाला बरे वाटले, प्रेमळपणे म्हणाला, काय रे बाळा, तुला त्रास झाला का रे? तर इथे बघा, आपण त्या गवताच्या पात्याचे आणि पानाचे दोघांचेही स्वभाव वैशिष्ट्य बदललेले आहेत. छे छे आजोबा, तुम्ही ठीक आहात ना? काय सांगू बाळा, इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे, पण आता वय झाले ना, काय करणार? त्यावरती ते गवताचं पात त्या पानाला काय म्हणतं बघा, असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचं मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही. हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळते. ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या सजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. बघा, त्या दोघांचीही स्वभाव वैशिष्ट्ये आपण बदलली आणि पुन्हा त्यांचे ते कथन आपण केलेलं आहे. पुन्हा हिवाळा आला, पाते थंडीने कुडकुडत होते. ते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले, पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाणी सळसळत होती, पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते लगबगीने उठले, स्वतःशीच पुटपुटले, आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला चला, पटापट जायला हवं, एखाद्या आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित. आता पुढील प्रश्न 7वा. खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. तर बघा, इथे हे एक रूपक कथा दिली आहे आणि याचा भावार्थ आपल्याला लिहायचा आहे. मी वाचून दाखवते. एक विचारू, उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला, म्हणजे मोठं जे झाड असतं याला म्हणाले, मलाही तुझ्यासारखं मोठं व्हायचंय, पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना? तर त्यावरती ती छोटा वृक्ष किंवा नुकतंच उगवलेलं म्हणालं, हो. अरे किती लहान लहान झाडं खूप सुंदर असतात आणि इतक्या पण वाढणं देखील सुंदरच असेल ना? हो, आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडच जास्त सुंदर दिसतात. आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूड तोड्या दिसला. तर चला, याचा भावार्थ आपल्याला लिहायचा आहे. रोप आणि वृक्षाची ही कथा प्रत्यक्ष जीवनात वेगवेगळ्या रूपात अवतरताना दिसते. आता बघा, लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते, म्हणजे आपण आता लहान आहोत तर आपल्याला मोठं व्हावं वाटतं, आणि मोठ्या माणसांना मात्र काहीही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असते. मुलांवर बंधने असतात. थोडे बारकाईने पाहिले तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य भ्रामक असते. मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो, काम करावं लागतात, त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदे कानून, नीती नियम पाळावे लागतात. पैसा खूप मिळाल्यावर सर्व सुखे उपभोगता येतील असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते. लहान असलं की वाटतं मोठं व्हावं, पण मोठं गेल्यानंतर वेगळं असतं. मोठं झाल्यानंतर जबाबदाऱ्या असतात, काम करावं लागतं. खूप पैसे मिळाले होते, पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो. पहिल्यांदा वाटतं की खूप पैसा मिळवावा, मग आपण एन्जॉय करावं, पण तसं नसतं. पैसे मिळाल्यानंतर ते पैसे आपले साठवून ठेवावेत की सुरक्षित राहावे याची आपल्याला टेन्शन लागून राहतं. रस्त्याच्या फुटपाथावर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करेल अशी भीती नसते, पण बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो.
दारावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही. हा आपण या कथेतून घेतलेला भावार्थ आहे. तर विद्यार्थ्यांनो, याच ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि कसा वाटला हे कमेंट करून कळवा. थँक्यू.